व्हावी म्हणून अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनवणे यांच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षापासून विविध आंदोलने करण्यात आली। परंतु शासन या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्यामुळे सौ सोनवणे यांनी हिवाळी अधिवेशनात सुद्धा आंदोलन केले होते। त्या आंदोलनास अद्यापही विदर्भातील जनता विसरली नसून आंदोलनाला व आपल्या मागणीला गती देण्यासाठी सौ सोनवणे या सक्रिय झाल्या असून लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मंगळवारी शेगावात त्यांनी दिला। या प्रसंगी विधवा, परित्यक्ता महिला, अपंग, भूमिहीन आदींच्या समस्या निराकरणासाठी तहसील कार्यालयात अस्तित्व संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी सौ सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना वरील इशारा दिला। अस्तित्व संघटनेच्या महिला आज इथे शेगाव तहसील कार्यालयावरती आम्ही एक धडक दिलेली आहे। कारण शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना सगळ्या वंचित घटकांसाठी असतात, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी असतो। परंतु 2002चा जो आर्थिक सर्वेक्षण झालेला आहे ते दारिद्र्य रेषेखालील कार्डाचे जे सर्वेक्षण झालेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे त्यामध्ये धनदांडग्यांचे नावं आलेले आहेत आणि त्यामुळे जो पात्र लाभार्थी आहे, खरा लाभार्थी आहे, तो आजही वंचित आहे। आणि आमची मागणी आहे की 2011चं जे सामाजिक आणि आर्थिक इको सर्वेक्षण झालेलं आहे तो आता यांनी लागू करायला पाहिजे। कारण आतापर्यंत सगळ्या शासनाच्या ज्या योजना आहे त्याचा लाभ ऑब्व्हियसली 2002 वाल्यांना जातात आहे, म्हणजे त्या वंचित घटकांपर्यंत पोहोचतच नाही आहे। म्हणजे हे इतकं चुकीचं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे आजही जे इतक्या 12-13 वर्षापासून जे लोक वंचित आहेत ते आजही वंचित आहेत। आणि तहसील कार्यालयावरती ते धडक दिलेली आहे की ज्या